ले ऑफ झाला आहे, 10 to 15 इंटरव्ह्यू दिले आहेत, तरी पण जॉब मिळत नाही आहे, ऑफर लेटर येत नाही आहे. तर याचं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. सीमेट्स, आज माझ्याकडे भरपूर कॅन्डिडेट्स येतात करिअर गायडन्ससाठी जे की वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. त्यांना 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे, 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे. समहाऊ काही काही कॅन्डिडेट्स 13-15 इयर एक्सपिरियन्स पण आहेत ॲक्च्युली. ते सांगतात की सर आम्ही इंटरव्ह्यू दिला आहे पण टेक्निकल राऊंड क्रॅक होत नाही आहे किंवा ॲट द एंड आम्हाला एच आर ऑफर लेटर देत नाही आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण कंप्लीट गो थ्रू करणार आहोत ॲक्च्युली. तर मी तुम्हाला सांगेल रिॲलिटी चेक काय मार्केटमध्ये, की कंपन्या आजही पण हायरिंग करतात आहे. असं नाही का मार्केट स्लो डाऊन मग हायरिंग बंद आहे. हायरिंग चालू आहे पण त्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढलेली आहे. जर तुम्ही पाहिलं 3+ इयर एक्सपिरियन्स असेल तर कॉल येतात आणि 3पेक्षा डाऊन असेल तर कॉल येत नाही. का? कारण त्याचं रिझन पण तसंच आहे. जर तुमचं 3पेक्षा कमी एक्सपिरियन्स असेल तर फ्रेशर कन्सिडर करतात. तर फ्रेशर्सला आज तेवढे मार्केटमध्ये जॉब नाही. बट इफ आर वर्किंग प्रोफेशनल्स, तुम्हाला 3 वर्ष एक्सपिरियन्स किंवा 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर नक्कीच तुम्हाला कॉल येत आहेत. पण कॉलमध्ये काय होतं बहुतांश कॅन्डिडेटच्या केसमध्ये की टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये कोड विचारला जातो आणि कोड काही काही कॅन्डिडेट्स कोड करतात. काही काही कॅन्डिडेट्स कोड असे करतात की जे ChatGPTवरती आन्सर आहे. जरी तुम्ही ChatGPT कॉपी पेस्ट नाही केला पण तुम्ही जर सेम कोड ChatGPT टाईप केला तर साहजिक आहे इंटरव्ह्यू डाऊटफुल होईल. तो तुम्हाला काही बोलणार नाही पण तुमचं रिजेक्शन देईल ॲक्च्युली. त्यामुळेच मी तुम्हाला सांगेन जे काही तुम्ही इंटरव्ह्यू देतात ॲक्च्युली कोडिंग राऊंड तुम्ही देत आहेत तर ट्राय युअर ओन लाईक कोड ॲक्च्युली. डोंट कॉपी इट फ्रॉम डायरेक्टली ChatGPT. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट हे की टेक्नॉलॉजी गॅप पण फार मोठा आहे. कारण बहुतांश कॅन्डिडेट जे आहेत ॲक्च्युली ज्यांनी सपोर्ट प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं असतं ॲक्च्युली, की जे ओल्ड म्हणजे जुने टेक्स्ट स्टॅक यूज करतात. ज्या ठिकाणी जावा असेल म्हणजे कोर जावा आपण म्हणू शकतो, GSP सर्वलेट किंवा स्ट्रेट्स असेल, स्प्रिंग MVC असेल. तर आज मार्केटमध्ये कुणी स्प्रिंग MVC किंवा सर्व GSP तुम्हाला हायरिंग नाही करणार. आज मार्केटमध्ये हायरिंग जे चालतं ते स्प्रिंग बूट आहे म्हणजे रेस्ट API आपण बोलतो ॲक्च्युली. मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर आहे किंवा अपाचे कापका लागेल त्यांना स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी. फ्रंट एंडला React.js लागेल राईट. डॉकर झालं, Kubernetes झालं किंवा GitHub. तुम्हाला ह्या गोष्टींना गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि एकदा की तुम्ही ह्या गोष्टी शिकलात की तुमचा रिझ्यूम इझिली शॉर्टलिस्ट होईल आणि नक्कीच तुमची कॉल साईज इन्क्रीज होईल ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेन बहुतांश कॅन्डिडेट्स मी स्वतः पाहिले ॲक्च्युली किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवरती मॉक इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मी इन्व्हाइट करतो कॅन्डिडेट्सला. तर बहुतांश कॅन्डिडेट्स हे थ्योरी प्रिपेअर करतात बट दे आर नॉट प्रिपेअरिंग विथ दी लाईक वेल प्रोजेक्ट किंवा ते प्रोजेक्ट एक्सपिरियन्स करत नाही आहे. तर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही जे काही काम करता ॲक्च्युली प्रोजेक्ट्सवरती आयदर ते कंपनीचं असेल किंवा तुमचं लर्निंगचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करणं गरजेचं आहे. तर एक्झाम्पल सांगायचं झालं जर तुम्ही कोर जावा शिकतायत राईट, तर कोर जावामध्ये पण तुम्ही बँकेचं ॲप्लिकेशन बनवू शकता. आपल्या चॅनलवरती आपण दिलेलंच ॲक्च्युली बँकिंग ॲप्लिकेशन ज्यामध्ये की क्रेडेन्शियल्स व्हेरिफिकेशन असेल म्हणजे युजर नेम पासवर्ड व्हेरिफिकेशन असेल. नंतर अमाऊंट तुमचं डिपॉझिट करायची, विथड्रॉ करायची, ट्रान्सफर करायची, OTP जनरेट करायचं आहे. हे तुम्ही प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि तसंच तुम्ही ते ॲडव्हान्समध्ये पण इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. जसं की स्प्रिंग बूट म्हणजे झालं रेस्ट API क्रिएशन पार्ट आणि तेच ॲप्लिकेशन तुम्ही मायक्रो सर्व्हिसमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे राईट. आणि त्यामध्ये मग जर तुम्ही कन्सिडर करतायत ॲक्च्युली तर बँक ॲप्लिकेशन राईट, तर त्यामध्ये तुम्ही अकाउंट्स आलं, सेविंग अकाउंट, पुढे आपल्याकडे अकाउंट डिफरंट टाईपचे अकाउंट्स आहेत. करंट अकाउंट आहे, सॅलरी अकाउंट आहे, डिमॅट अकाउंट आहे, स्टुडंट अकाउंट आहे. जर तुम्ही लोन मॉड्यूलवर काम करता त्याच्यामध्ये होम लोन, बिझनेस लोन, व्हेकल लोन, गोल्ड लोन, ॲग्री लोन, देर आर नंबर ऑफ टाईप ऑफ लोन अवेलेबल. किंवा तुम्ही कार्डवरती काम करतायत, डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे राईट. तर हे फंक्शनॅलिटी तुम्ही बनवणं गरजेचं आहे आणि रिअल प्रोजेक्ट्स तुम्ही एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तुम्ही स्प्रिंग बूट शिकताय फाईन आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट शिकताय फाईन आहे, पण ते तुम्ही प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग यूज करणं गरजेचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बहुतांश कॅन्डिडेट्सला जर मी क्वेश्चन केला तुम्ही अपाचे कापका का वापरतात त्यांना ते सांगताच येत नाही आहे. त्यांना कन्सेप्ट माहिती आहे लाईक अपाचे कापका इट इज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, पण तुम्ही का वापरतायत. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं की व्हॉट्सअपचं एक्झाम्पल आपण घेऊयात ॲक्च्युली. तर व्हॉट्सअप हे एक ब्रोकर आहे ॲक्च्युली राईट. तो एक एजंट आहे, त्यामार्फत आपण आपल्या फ्रेंडसोबत कम्युनिकेट करतो राईट. तर व्हॉट्सअपमध्ये काय आहे की कापका कंपोनंट्स. तर फर्स्ट आपल्याकडे ग्रुप ॲडमिन आहे, त्याला आपण पब्लिशर बोलू, जो प्रोड्युसर आहे. ही गोष्ट पब्लिश दी मेसेज विदिन ग्रुप. ग्रुप म्हणजे आपला हा एक टॉपिक आहे ॲक्च्युली. व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे एक टॉपिक आहे कापकाचा राईट. येस. आणि जे बाकीचे मेंबर्स आहेत त्याला आपण कन्झ्युमर म्हणूयात. म्हणजे व्हॉट्सअप हे एक ब्रोकर आहे ॲक्च्युली आणि व्हॉट्सअपमध्ये जे ग्रुप आहेत ते टॉपिक झालं कापकाचा. आणि जो आपला ग्रुप आहे ॲक्च्युली व्हॉट्सअपचा राईट. येस. त्यामध्ये जो ग्रुप ॲडमिन आहे ही गोष्ट पब्लिश दी मेसेज. देन डेफिनेटली दोज आर दी मेंबर्स दे आर गोइंग टू कन्झ्युम दिस मेसेज. आणि बाय यूजिंग म्हणजे पार्टिशन्स दे आर एबल टू रिसीव्ह दिस मेसेजेस. तर तुम्हाला अशी एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे. आणि जर तुम्ही बँकिंगचा प्रोजेक्ट लावताय तर मी तुम्हाला सांगेल अपाचे कापका कुठे यूज होता. जे आपली नोटिफिकेशन सर्व्हिस आहे, तुम्ही एखाद्या लोन एक टाईपच्या लोनला तुम्ही अप्लाय करता. सपोज तुम्ही
होम लोनला अप्लाय करताय राईट, किंवा बिझनेस लोनला अप्लाय करतायत, तर जी एंड टू एंड प्रोसेस आहे, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटणार आहे बाय ईमेल बाय SMS, तर ती पूर्ण आपाचे कापका थ्रूच होते, कारण ते असिंक्रोनस प्रोग्रामिंगसाठी आपण यूज करतो ॲक्च्युली. तर त्या टाईपचं तुम्ही एक्सप्लेनेशन करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल, जेव्हा का तुम्ही प्रोजेक्ट एक्सप्लेन करसाल तर त्यावेळेस तुम्हाला आर्किटेक्चर एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर आर्किटेक्चर कसं सांगायचं तुम्हाला, क्लायंट म्हणजे एंड युजर, आयदर दे आर युजिंग लॅपटॉप डिव्हाइस अदरवाईज दे आर युजिंग मोबाईल डिव्हाइस. म्हणजे लॅपटॉप जर तुम्ही कसं केलं त्याच्यामध्ये आपलं वेब ब्राउझर असतं राईट, तर दे आर गोइंग फिट द रिक्वेस्ट फ्रॉम लॅपटॉप ब्राउझर अदरवाईज मोबाईल डिव्हाइस. तर ती रिक्वेस्ट असणार ती आपल्या API गेटवरती येणार आहे, आणि API गेटवे हा द सिंगल एंट्री पॉईंट आहे. तर API गेटवे इट विल ट्रॅव्हल दिस रिक्वेस्ट टू पर्टिक्युलर सर्व्हिसेस, सपोज तुझं अकाउंट सर्व्हिस आहे, लोन सर्व्हिस आहे, किंवा कार्ड सर्व्हिस आहे, तिकडे ती रिक्वेस्ट गेली पाहिजे. आणि सर्व्हिसचा पण इंटरनल कॉल असणार आहे राईट, येस. आणि सर्व्हिस टू सर्व्हिस कम्युनिकेशन कसं होतं ते पण तुम्ही एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. जर सिंक्रोनस कम्युनिकेशन असेल तर फिन क्लायंट असेल, असिंक्रोनस कम्युनिकेशन असेल तर आपाचे कापका असेल, ते तुम्ही एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये आय विल से, म्हणजे मी तुम्हाला आवर्जून सांगेल इथे की तुम्ही डिझाईन पॅटर्न सांगणं पण गरजेचं आहे. कारण जर तुमचा एक्सपिरियन्स 3+ आहे तर तुम्ही सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तुमचा 5 इयर एक्सपिरियन्स आहे, तुम्ही लीड इंजिनियर ॲक्च्युली. तर तुम्ही डिझाईन पॅटर्न्स एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. जसं की सागा डिझाईन पॅटर्न, डेटाबेस फॉर सर्व्हिस, त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, कोरिओग्राफी, ऑर्केस्ट्रेशन. परत पुढे गेलो आपण सर्किट ब्रेकर पॅटर्न आहे, ज्यामध्ये की आपण फॉल्ट टॉलरन्स हँडल करतो, म्हणजे इफ एनी सर्व्हिस इज डाऊन तर फॉलबॅक मेकॅनिझम कम्स इन टू पिक्चर राईट. जसं API गेटवे सिंगल एंट्री पॉईंट आहे, सर्किट ब्रेकर झालं आपलं, सर्व्हिस डिस्कवर झालं, युरोका सर्व्हर, CQRS आहे आपल्याकडे राईट. तर हे डिफरंट टाईपचे डिझाईन पॅटर्न्स तुम्ही एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, यामध्ये तुम्हाला प्रॉपर API फ्लो पण सांगता आला पाहिजे. अँड आय विल रिकमेंड, प्रत्येक जो प्रोजेक्ट बँकिंगमध्ये तर आपल्या सिक्युरिटी फार इम्पॉर्टंट आहे. तर आय विल रिकमेंड तुम्ही JWT फ्लो पण सांगता आला पाहिजे. बहुतांश कॅन्डिडेट जर आपण त्यांना विचारलं हाऊ यू आर सिक्युरिंग द रेस्ट API, दे आर जस्ट सेईंग JWT टोकन. बट तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की JWT टोकनमध्ये 3 थिंग्स आहेत, हेडर, पेलोड अँड सिग्नेचर, अँड इच वन कंटेन्स व्हॉट. तर तुम्ही ते पण एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही फ्लो सांगणं गरजेचं आहे राईट, म्हणजे जेणेकरून इंटरव्ह्यूला समजेल की हां तुम्हाला प्रॉपर म्हणजे आयडिया आहे याबद्दल, आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. मोस्टली कॅन्डिडेट्सने ते इम्प्लिमेंट केलेलं नसतं, कारण कंपनीमध्ये ऑलरेडी ते इम्प्लिमेंट झालेलं असतं. पण जर तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती येतात तर तुम्हाला या गोष्टी स्क्रॅचपासून शिकायला भेटतील, आणि इझिली तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. नेक्स्ट पॉईंट मी तुम्हाला सांगेल, बऱ्याचशा कॅन्डिडेटचा रिझ्यूम हा वीक असतो, कारण तो रिझ्यूम आहे तो इट इज फ्रेंड नसतो, किंवा प्रोजेक्टचे डिटेल्स नसतात, त्यामध्ये अचिव्हमेंट अडकलेलं नसतं, बिझनेस इम्पॅक्ट अडकलेला नसतो. आणि मी तुम्हाला सांगेल, जे कोणी HR असतात किंवा जे कोणी टेक्निकल पॅनल आहे त्यांचा हाच म्हणतो असतो, जर त्यांचं हायरिंग फुल स्टॅकसाठी दे आर एक्सपेक्टिंग फुल स्टॅक जावा डेव्हलपर. का? कारण असा डेव्हलपर ज्याला बॅकएंड पण आला पाहिजे, फ्रंट एंड पण आला पाहिजे, डेटाबेस पण आला पाहिजे, त्याला DevOps नॉलेज म्हणजे क्लाउडचं नॉलेज पण पाहिजे. तर मी तुम्हाला सांगेल, तुमच्या रिझ्यूममध्ये ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे. कोर जावा, ॲडव्हान्स जावा म्हणजे J2EE, देन स्प्रिंग बूट, डेटा JPA, देन मायक्रोसॉफ्ट आर्किटेक्चर, स्प्रिंग सिक्युरिटी, then definitely front end as React.js, database SQL, NoSQL both, and tool-wise Apache Kafka, Docker, Kubernetes, whatnot, including AWS Cloud as well. तर CI/CD, Jenkins, Maven, बिल्ड मॅनेजमेंट टूल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः अवेलेबल असणार आहे, तुमचा रिझ्यूम प्रिपरेशन करून देईल, जेणेकरून तुमचा रिझ्यूम इझिली शॉर्टलिस्ट होईल, आणि रेफरल अपॉर्च्युनिटी पण तुम्हाला इझिली भेटतील, जेणेकरून तुम्ही 400% सॅलरी हे घेऊ शकता. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन चुकीची. मोस्टली कॅन्डिडेट्स काय करतात, दे आर जस्ट अप्लाइंग फॉर जॉब्स, पण ते इंटरव्ह्यूची तयारीच करत नाही आहे. कंटिन्यू जर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करतात, इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी तुम्ही टाईम देत नाही, तर फेलर तुम्हाला येणारच आहे. का? कारण कंपनीमध्ये तुम्हाला जे इंटरव्ह्यू असतात ॲक्च्युली ते थोडे हाय लेवल असतात. जसं एक्झाम्पल सांगायचं तर फक्त कोर जावा नाही विचारणार तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला कोर जावा आला, जावा 8, जावा 11, जावा 17 किंवा जावा 25, जे काही तुम्ही व्हर्जन वापरता त्याचे फीचर्स पण तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे आजकाल तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस असेल, कंप्लीटेबल फीचर असेल, ह्या पण गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजे. त्यानंतर SQL क्युरी असेल, SQLचे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही टॅकल केले पाहिजे. मग डेटा JPA, पेजिनेशन्स, SQL क्युरीचं तुम्ही परफॉर्मन्स कसा इम्प्रूव्हमेंट करू शकता, किंवा REST APIवरती बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आणि मायक्रोसॉफ्ट बेस आर्किटेक्चर कसं फॉलो होत आहे हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आणि नेक्स्ट, फ्रंट एंड बॅक एंड इंटिग्रेशन कसं होतं, किंवा रिॲक्टच का आपण प्रेफर करतो, व्हाय नॉट अँग्युलर, व्हाय नॉट Vue.js, हे पण तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर रिॲक्टमध्ये तुम्हाला रिॲक्ट हुक्स आलं किंवा रिडक्स आलं, हे सगळं तुम्हाला इन डिटेल सांगता आलं पाहिजे. आणि त्यामध्ये पण तुम्ही टोकन कसं मॅनेज करता फ्रंट एंडला, तर ह्या गोष्टी जर तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायच्या आहेत तर नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे पण वर्कआउट करून देऊ. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल की इथे मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुमची एवढी तयारी होईल जेणेकरून तुम्ही तुमचा इझिली फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला कापका किंवा डिझाईन पॅटर्न्स असतील ते तुम्हाला रिअल टाईम शिकायला भेटेल. आणि कमिंग टू नेक्स्ट पॉईंट की कम्युनिकेशन स्किल.
मी तुम्हाला सांगेल इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मराठी हिंदी बोलायचं नाही, तुम्हाला ते इंग्लिश कम्युनिकेशन करायचं आहे. कारण जे कोणी क्लायंट्स असणार आहेत US किंवा मल्टीनॅशनल क्लायंट्स असणार आहे राईट, तर इंग्लिश यूज वर्ल्ड वाईड ॲक्च्युली. देन आय विल रिकमेंड यू कॅन टॉक इन इंग्लिश इटसेल्फ ॲक्च्युली. गिव्ह सम टाईम टू इम्प्रूव्ह युअर लाईक इंग्लिश कम्युनिकेशन ॲज वेल. आणि तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करतात ॲक्च्युली राईट, तर तुम्हाला तो प्रोजेक्ट तुमचा प्रॉपर एक्सप्लेन करता आला पाहिजे आणि तुम्हाला तो फ्लो पण सांगता आला पाहिजे, जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स चांगला वाटेल, म्हणजे ते इम्प्रेसिव्ह असेल, जेणेकरून जे टेक्निकल पॅनल असतील ते तुमचं सिलेक्शन करतील. नाव कमिंग टू नेक्स्ट, बरेचसे कॅन्डिडेट्स असे तुम्ही पाहिलेत ॲक्च्युली ज्यांचा 3 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, टिल दे आर युजिंग कॉलेज प्रोजेक्ट्स. व्हाय? कॉलेज प्रोजेक्ट्स तुम्हाला ॲडच नाही करायचे राईट. तर माझं म्हणणं हेच आहे, इफ यू आर वर्किंग विथ TCS, इन्फोसिस, विप्रो, L&T, कॅपजेमिनी राईट, दे ऑल हॅव बँकिंग प्रोजेक्ट्स. जर तुम्ही सपोर्टमध्ये काम करत असाल तिथे किंवा तुम्ही बेंचवरती आहे, डोंट वरी, दॅट्स नॉट द प्रॉब्लेम ऑफ युअर्स, दिस इज द प्रॉब्लेम ऑफ कंपनी. दे आर नॉट लाईक अलाइन दी टॅलेंट्स राईट. तर डेफिनेटली तुम्ही आपला प्लॅटफॉर्म चूज करा, ज्यामध्ये मी स्वतः तुम्हाला फिनटेक बँकिंग किंवा रिटेल ई-कॉमर्स प्रोडक्ट्स असतील, रिअल टाईम तुम्हाला काम करायचं आहे आणि हेच प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करा, जेणेकरून तुम्ही काम केलं तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. जसं फिनटेक बँकिंग तुम्हाला मी सांगितलं, ज्यामध्ये अकाउंट्स असतील, सेविंग अकाउंट, डिमॅट अकाउंट, करंट अकाउंट राईट, सॅलरी अकाउंट असेल, स्टुडंट अकाउंट असेल, किंवा लोनचे टाईप आपले बिझनेस लोन, व्हेकल लोन, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन, पर्सनल लोन, ॲग्री लोन, तर तुम्ही स्वतःच्यावर काम केलं तुम्ही एक्सप्लेन करू शकता ॲक्च्युली, आणि तेच तुम्ही प्रोडक्ट्समध्ये ॲड करणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, सपोज यू आर वर्किंग विथ Accenture, सर्व्हिस बेस कंपनी, अँड यू आर वर्किंग फॉर वॉलमार्ट क्लायंट, तर आपल्याकडे रिअल टाईम प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, ज्याच्यावर तुम्हाला API एनहान्समेंट करायला चान्स भेटेल, डिफेक्ट फिक्सेस करायला चान्स भेटेल, आणि इझिली तुम्ही ईमेल इंटिग्रेशन करू शकता, पेमेंट गेटवर तुम्ही काम करू शकता, आणि हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं इंटरव्ह्यूमध्ये. त्यामुळे तुम्ही एकदा की इंडस्ट्री लेवलचे प्रोडक्ट्स ॲड केले, तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, डोमेन नॉलेज असणार आहे. म्हणजे फिनटेक बँकिंग हे एक डोमेन आहे ॲक्च्युली राईट, बँकिंग, रिटेल ई-कॉमर्स हे एक डोमेन आहे, ते नॉलेज पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट मी सांगेन, जे कोणी कॅन्डिडेट्स असतील सर्व्हिसमध्ये, सर्व्हिस बेस कंपनीमध्ये सपोर्टमध्ये काम करतायत किंवा जे टेस्टिंगमध्ये काम करतात पण डेव्हलपमेंट त्यांना यायचं आहे, तर कॉन्फिडन्स हा कॅन्डिडेटचा कमी असतो, कारण त्यांनी रिअल टाईम काम केलेलं नसतं. तर आपला प्लॅटफॉर्म यासाठीच आहे, फुल स्टॅक जावा डेव्हलपर, की जे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. कारण तुमच्यासारखे हजारो कॅन्डिडेट्स आपल्याकडे आलेत, आणि जे आज मार्केटमध्ये Fortune 500मध्ये काम करतात ॲक्च्युली विथ 400% सॅलरी आहे, तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही फुल स्टॅक जावा डेव्हलपर देत आहेत तर नक्कीच मी स्वतः इथे असणार आहे, तुम्हाला स्वतः मी गायडन्स करणार आहे, कोडिंगमध्ये असेल किंवा तुमचे मॉक इंटरव्ह्यू असतील किंवा प्रोजेक्टचं जे काही वर्क असेल ते सगळं मी तुम्हाला स्वतः हेल्प करणार आहे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हा एकदम हाय कॉन्फिडन्स असणार आहे. मी तर सांगेन इंटरव्ह्यूमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असू द्या, पण कॉन्फिडन्स तुमचा लो नको आहे, कारण इंटरव्ह्यूमध्ये आलं की तुमचा कॉन्फिडन्स चेक होतो. कारण 30 मिनिट्समध्ये पॉसिबलच नाही आहे की तुम्ही मागच्या 5 वर्ष काय काम केलं एक्सप्लेन करायला राईट. तर 30 मिनिट्स एवढे इम्पॉर्टंट असतात, त्याच्यामध्ये तुमचे 2 ते 3 कोडच जातात ॲक्च्युली राईट. तर ते कोड पण तुमचे इम्प्रेसिव्ह होणं गरजेचं आहे, आणि तेच तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असतं. जर तुम्ही कोड जर चांगले केले तर इझिली तुमचं सिलेक्शन होईल, कारण जी काही कोणती कंपनी असेल, टेक्निकल पण असेल, तो कोड तुमचा रेकॉर्डेड असतो. जर तुम्ही कोडचं आउटपुट दिलं आहे तर त्यांना साहजिक आहे तुमचं सिलेक्शन करावंच लागणार आहे. तर ॲट दी एंड विल काउंट विथ दी सोल्युशन्स. तर मी तुम्हाला सोल्युशन नक्कीच देईल. जे कोणी लेड ऑफ एम्प्लॉईज असतील किंवा सपोर्टमध्ये काम करतायत आणि त्यांना डेव्हलपमेंट द्यायचं आहे, किंवा जे लेड ऑफ झालेत पण त्यांनी 1-2 महिने त्यांचा गॅप झाला आहे आणि दे आर वरिंग अबाउट फ्युचर करिअर, तर नक्कीच सोल्युशन्स आहे आपल्या फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती, की हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू वर्किंग प्रोफेशनल बॅच. आणि ह्या बॅचमध्ये मोर प्रायोरिटी असणार आपली, जे कोणी लेड ऑफ एम्प्लॉईज असतील किंवा जे कोणी सपोर्टमध्ये काम करतायत आणि त्यांचे इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही आहे, तर नक्कीच विदिन 45 डेज यू आर एबल टू क्रॅक युअर इंटरव्ह्यू. कारण इथे मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज React.js, डेटाबेस सिक्वन्सिबल बोथ, आणि टूल वाईज आपचे कापा, डॉकर, क्युबरनेटिस, व्हॉट नॉट, इन्क्लुडिंग AWS क्लाउड अँड स्प्रिंग AI ॲज वेल. आणि एकदा की तुमचं लर्निंग झालं, देन यू आर गोइंग टू फॉलो दिस बुक. दिस इज द की सोल्युशन फॉर युअर करिअर. दिस इज द easy solution for all the full stack Java developer, where we have covered the core Java, advanced Java, Spring Boot, JPA, Spring Security, architecture as microservices, front end as React.js, database SQL both, toolwise Apache Kafka, Docker, Kubernetes, including AWS Cloud. ते हे पूर्ण क्वेश्चन आन्सरचं बुक आहे, ज्यामध्ये की 201 क्वेश्चन्स आपण ॲड केलेत, आणि एकदा की तुम्ही फॉलो केलं की तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तर मी तुम्हाला नक्की सांगेन की हे बुक तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि इम्पॉर्टंट जे काही प्रोजेक्ट्स आहे तर आय विल रेकमेंड यू कॅन ॲड फिनटेक बँकिंग अँड रिटेल ई-कॉमर्स ॲप्लिकेशन, कारण हे ट्रेंडी डोमेन आहे मार्केटमध्ये. म्हणजे आज पण जावा वाईडली यूज होतं आहे फिनटेक बँकिंग अँड रिटेल ई-कॉमर्स ॲप्लिकेशनमध्ये. त्यामुळे तुमचा रिझ्यूम इझिली शॉर्टलिस्ट होईल आणि इझिली तुम्ही विदिन 45 डेजमध्ये तुमचा करिअर स्टार्ट करू शकता.
तर मेट्स, जर तुम्हाला वाटतं आहे की तुमचं करिअर ग्रो करायचं आहे आणि ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला फास्ट ट्रॅक विदिन 45 डेजमध्ये 400% सॅलरी हाईक करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही आपला फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. अँड आय विल रिकमेंड यू कॅन जॉइन अस ॲट ऑफलाईन मोड. ऑनलाईन ऑल्सो अवेलेबल, देर आर लॉट्स ऑफ कॅन्डिडेट्स दे आर फ्रॉम like Chennai, Bangalore, Hyderabad. Okay, then definitely I will recommend. If you are from Pune, then definitely you can choose this platform as offline. And the communication mode we are choosing here English itself actually. Okay, तर नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. म्हणजे तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील जे की लेड ऑफ झालेत किंवा जे सपोर्टमध्ये काम करतात त्यांचं पेशंट डेव्हलपमध्ये, तुम्ही नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि नक्कीच आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मी ॲड करणार आहे जे की आपल्या टेक्निकल फील्डच्या रिलेटेड असतील. तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटतं तुमच्या करिअरमध्ये ग्रो करायचं आहे, लॉंग टर्म तुम्हाला करिअर आय थिंक सस्टेन करायचं आहे, आणि जर तुम्हाला वाटतं की 400% सॅलरी हाईक पाहिजे, तर व्हाय यू आर वेटिंग मेट्स, यू कॅन जॉइन अस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.